अरे रेवा बाळा, मंदारला भेटायला चाललीस? हो बाबा, प्री वेडिंग आणि लग्नाच्या पूर्ण फोटोग्राफी बद्दल विचारायला चाललोय ओळखीच्या फोटोग्राफरला. त्यासाठी एवढा नट्टापट्टा करून जायची गरज नाही म्हणते मी. बहुतेक मंदार आला वाटते. हो. निघ तू निघ. हो. आई बाबा आहेत ना. मग काय झालं आई बाबा आहेत तर? काय बाबा? नीट जा. कनिका, कनिका, लवकर ये. कनिका काय झालं? कनिका डरली का आलं? पोटात गोळा आलाय रे. अरे 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 तुला किती वेळा सांगितलंय काम नको करत जाऊ असली. कशी सगळी कामं करत असतेस काय माहिती. तू पण ना 7वा महिना चालू आहे तुला. प्लीज ही सगळी कामं नको करत जाऊस. तुझा सेवक आहे ना तुझी सेवा करायला. शट अप यस. तुम्ही फक्त आज्ञा करायची महाराणी. आणि शटअप काय शटअप. हे बघ आता आपल्याला आपल्या बाळाची काळजी घेणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. नो समझोता इन दॅट. गॉट इट. आणि तशी तू राजकन्याच आहेस. राजकन्यासारखी राज. अजिबात कुठलीही कामं करायची नाही. कळलं? हो कळलं. आता बरं वाटतं? जरा. हॅलो एव्हरीवन. सर हल्ली आपण बघतो की योगाचे क्लासेस गल्लोगल्ली निघाले आहेत, पण तुमच्या क्लासमध्ये असं वेगळं काय आहे असं तुम्ही मानता? हे पहा, योगा म्हणजे फक्त हातपाय हलवणं नाहीये, तर योगा म्हणजे एक जीवन पद्धती आहे. योगा म्हणजे एक संस्कृती आहे आपल्या भारताची. योगाचं उद्दिष्ट हे फक्त आणि फक्त शरीर शुद्धी असता कामा नये, आत्मशुद्धी हे असलं पाहिजे. नियमित आणि सात्विक आचरण खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपण इथे सर्वांगीण विकासावर भर देत असतो. सर 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 फोन कोणी केला होता? सर मी फोन केला होता. देशमुख, सगळ्यांना इथंच थांबव. नायकोडी, बुलेट बघाटे, इव्हिडन्स बॅगमध्ये ही बुलेट टाका आणि फॉरेन्सिक टीमला पाठवून द्या. इकडे पण आहे. म्हणजे गोळी झाडणाऱ्यांना टोटल 3 गोळ्या झाडलेल्या दिसतात. त्यातल्या या 2 गोळ्या भिंतीत घुसल्यात वेड्या वाकड्या. म्हणजे हे ज्याने कोणी केलंय तो प्रोफेशनल शूटर नक्कीच नव्हता. सर, आणि 3री गोळी त्याच्या कपाळात लागली आणि त्याच्याचमुळे त्याचा मृत्यू झालाय.
ठीक आहे, घराचा कोपरा न कोपरा तपासा. आणखीन कुठे काही बुलेट्स रिव्हॉल्वर मिळते का चेक करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्याची तयारी करा बघा. ओके सर. नाही कुठे खून होऊन 7-8 तास झालेत. फॉरेन्सिक टीम येते की नाही? हो सर, निघतानाच त्यांना फोन केला होता, पोचतीलच एवढ्यात. हा घरात एकटाच होता? सर, चौकशीत असं कळलंय की हा आणि याची बायको कनिका दोघंच जण इथे राहतात. कनिका सध्या गरोदर आहे, म्हणून ती गरोदरपणासाठी माहेरी गेली. घाबरू नका, आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय. बरं मला सांग, किती वाजता आली होतीस तू? सर मी 8:30च्या जवळपास आले होते. तू जेव्हा आली तेव्हा दरवाजा उघडा होता की? सर मी आले तेव्हा दरवाजा उघडाच होता आणि मी आत गेले तर सर. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. शरीरासोबतच मनालाही हेल्दी बनवणाऱ्या योग विद्येचं महात्म्य आता सगळ्यांनाच पटू लागलंय. त्यामुळेच की काय, कदाचित समाजामध्ये आता योगा क्लासेसचं जणू पेवच फुटलंय. योगा टीचर्सना सुद्धा चांगलाच मान सन्मान मिळायला लागलाय. मात्र या केसमध्ये असं काय झालं की एका योगा टीचरचा घरात घुसून खून करण्यात आला. जनरली मोबाईलचं तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल लोकेशन्स किंवा CCTV कॅमेराज यांची पोलिसांच्या शोधकार्यात फार मोठी मदत होत असते. मात्र प्रत्येक वेळेला हे तंत्रज्ञान पोलिसांना मदत म्हणून समोर येतच असं नाही. अशा वेळेला अधिकाऱ्यांचा अनुभव आणि कस कमी येतो, कारण वरवर सोपी वाटणारी केस पुढे जाऊन फार मोठी कोडी निर्माण करू शकते. यशच्या केसमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यानं आणि संशयितांची संख्या मोठी असल्यानं पोलिसांसमोरची आव्हानं वाढतच चालली होती. त्यातच आपल्या सावत्र आईच्या जाचापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणारी, भविष्याची स्वप्न रेखाटणारी रेवा हिचाही या केसशी काही संबंध आहे का, हाही प्रश्न गंभीर होता. किसान संघ आंदोलनावर ठाम. मंदार, बोला मंदार. नाही, घरीच आहे ती. का काय झालं? नाही मी बघतो. काय जरा टॉवेल दे का? रेवा बेटा, हे रेवा बेटा. हो दाजी, ताईला जर मुलगा दिला असता ना, सगळं चांगलं झालं असतं. तिला जर मुलगा दिला असता तर ही मुली मागची रडारड आहे ना, ही करायलाच लागली नसती तुम्हाला. बाळा, हे बाळा, काय झालं बाळा? बोल ना, काय झालं? काय तुला कोणी काही बोललं का? मग तुला मॅडी काही बोलला का तुला? मग काय झालं बाळा, सांग ना मला. ए सांग ना, असं काय करतेस? सर यश हे एक उत्तम योगा टीचर होते. आमच्या सगळ्यांसोबतच त्यांचं वागणं खूप हसत खेळत असायचं. मी याआधी कधीच त्यांना कोणासोबत कधी भांडताना देखील पाहिलं नाही आहे. आणि त्यांचा स्वभाव इतका चांगला होता की योगा सेंटरमधल्या सगळ्या बायका आणि मुली त्यांच्यासोबत खूपच कम्फर्टेबल असायच्या. मला जितकं माहिती होतं तितकं सगळं मी तुम्हाला सांगितलं. ते काय नाही योगिनी मॅडम, आम्हाला जर सत्य शोधून काढायचं असेल ना, तर ते आम्ही कसंही शोधून काढतो. भले भले आमच्यासमोर खरं बोलतात. मी जाऊ का? ठीक आहे, जा तुम्ही. पण जाण्या अगोदर हे तर सांगा की तुम्ही जसं सांगताय की यश हा अतिशय चांगला मुलगा होता, मग त्याचा खून का आणि कोणी केला असेल? सर हे मला देखील माहीत नाही की यश सरांना कोणी का मारेल. ठीक आहे योगिनी, तू गेलीस तरी चालेल, पण या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत शहर सोडून कुठेही जायचं नाही. आणि आम्हाला जेव्हा चौकशीसाठी तुझी गरज लागेल तेव्हा आम्ही तुला बोलवून घेऊ. ओके? ठीक आहे सर.
नाही सर, मला तर अजूनही असं वाटतंय की ही बाई आपल्याशी खोटं बोलते. ते आता कळेलच नंतर. नाही कुठे या केसचे बाकी रिपोर्ट्स येत नाहीत तोपर्यंत हिच्यापासूनच सुरुवात करू चौकशीला. हिच्यावर बारीक लक्ष ठेवा. ते यशचा सीडीआर काढतोच होत ना आपण. हिचाही सीडीआर काढा. जे चाललंय ना ते चांगलं नाहीये. हे बघ, आता मी तुझ्यापासून काही लपवलेलं नाहीये. तुला कसं कळत नाहीये? तू लपवलंस का सांगितलंस हा विषयच उरला नाहीये. जे घडतंय ना ते खूप भयानक आहे. माझ्या डोक्यातून जाताच जात नाहीये. मला खूप भीती वाटते. आता पुढे काय होणार? अच्छा, आम्हाला सांगा, यशच्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्याविषयी तुम्हाला कोणावर काही संशय वगैरे? संशय? अहो, कुणावर घेणार संशय? साधा सरळ योगा टीचर होता हो माझा नवरा. यशचं कोणाशी काही भांडण, व्यवहारावरनं काही वादावादी? तसं असलं तरी मला काहीच ठाऊक नाही हो. मला कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा कोणताही त्रास होऊ नये ह्या बाबतीची पूर्ण काळजी घ्यायचं होतं. यश हा एक योगा टीचर, त्याच्याकडे येणाऱ्या महिला स्टुडंट बरोबर त्याचं काही? नाही जे हो, यशच्या बाबतीत असं होणं शक्यच नाही, कधीच नाही. पण गुन्हा तर घडलाय मॅडम. तुमच्या नवऱ्यावर खूप जवळून कोणीतरी गोळी झाडली आहे. यश सर एकदम छान शिकवायचे. त्यांचं वागणं बोलणंही नम्र होतं. पण माझी वेळ मॅनेज होत नव्हती ना, म्हणून मी क्लास सोडला. एक जुनी गोष्ट आहे, मला बोलायचं नाही यशबद्दल, पण फालतू कमेंट्स केली होती त्याने माझ्या जाडेपणावरून. कोणी हो खून केला असेल यश सरांचा? काही तपास लागला की नाही? माझे तर पैसेही वाया गेले बघा. नुकतंच क्लास लावला होता मी. ती एक पोरगी येते त्याच्याकडे, कणकाची फिजिओ आहे, पण बरी दिवस दिसले नाही सर. एक आठवलं साहेब, माझा कुरिअरचा व्यवसाय, त्यामुळे मला रोज रात्री रेल्वे स्टेशनला जाऊन पार्सल गोळा करावे लागतात. त्या दिवशी घराबाहेर पडताना गल्लीमध्ये कोणतरी चाल घेऊन अंगावर फिरताना दिसलं. त्या व्यक्तीला तुम्ही यशच्या घरातून बाहेर पडताना बघितलं होतं का? तसं सांगता नाही येणार साहेब. ती व्यक्ती खूप नवखी होती आणि कोपऱ्यामध्ये विचार करत होती, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, आणि चेहरा झाकलेला होता. बघाडे, त्या कनिकाच्या घरी जा आणि तिथे फिजिओसाठी येणाऱ्या त्या मुलीची जरा तिच्याकडे चौकशी करा. सर, हॅलो, प्लीज लवकर ये. मी जास्त वेळ थांबू नाही शकणार इथे. दाजी, हो दाजी. हा, अहो कसला एवढा विचार करताय? आज रिक्षा नाही काढायचे काय? अरे इथे रेवा रात्रीपासून घरी नाही आली आहे. माझ्या जीवाला इथे घोर लागलाय आणि तुला काय रिक्षाची पडली आहे? पोलीस साहेब, तुम्ही इथे? एका प्रकरणाची चौकशी करायची होती. हो साहेब, तुमच्याकडे मीच येणार होतो पोलीस स्टेशनला. का, काय झालं? माझी पोर रेवा काल रात्रीपासून घरी नाही आली ती. काय, रेवा गायब? हो. अहो, रेवाकडेच आम्हाला चौकशी करायची होती.
आणि ती गायब आहे. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. साहेब काय केलं काय माझ्या लेखीने? यश पांचाळ नावाच्या योगा शिक्षकाचा 14 तारखेला खून झालाय आणि त्याच संदर्भात आम्ही रेवाकडे चौकशी गाठी आलो होतो. हो साहेब, पण याच्याशी माझ्या लेकीचा काय संबंध? साहेब माझी भाबडी लेक हो, आणि ती काही योगा क्लासला वगैरे जात नव्हती साहेब. ती त्या कन्हैया मॅडमच्या फिजिओला जात होती साहेब. पण आम्हाला हे माहिती आहे की ती योगा पण शिकायची तिथे. अहो साहेब, तिचं लग्न ठरल्यापासून ती अशी बिथरलेलीच होती. वजन काय कमी करायचं, ते डाईट काय करायचं, असं काहीतरी चालू होतं तिचं. काय माहित योगाला जात पण असेल ती. या कोण? या रेवाची आई सावत्र आहे आणि हा त्यांचा भाऊ रवी. रेवा कधीपासून गायब आहे? साहेब ती काल संध्याकाळी गेली, ती परत आलीच नाही. लग्न कोणाबरोबर ठरलं होतं? मॅडी मंदार पाटील. मुलगा खूप चांगला आहे हो, आणि हे स्थळ चालून आलं होतं. त्याच्याकडे चौकशी केली रेवा संदर्भात? साहेब फोन करण्याचा प्रयत्न केला, पण आता त्याचाही फोन लागत नाही हो. एक काम करा, तुम्ही तुमच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर मला द्या, आणि हो त्या मंदारचा पण नंबर द्या आणि पत्ता द्या. मी करतो चौकशी त्याच्याकडे. साहेब माझ्या लेकीला शोधाव साहेब, खूप उपकार होतील साहेब. सर यशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर यशवरती फार जवळनं गोळी झाडण्यात आली. त्याच्या अंगावर इतर मारहाणीच्या कुठल्याही खुणा नाही सर, आणि बॅलिस्टिक रिपोर्ट पण आला. बॅलिस्टिक रिपोर्टनुसार .3 बोअरच्या गनमधनं फायर करण्यात आली. देशी कट्ट्याचा वापर झालेला नाही, म्हणजे कुठल्या सुपारी किलरचं काम नाही दिसत आहे. सर पण असंही असू शकतं ना की एखाद्या इम्पोर्टेड गन लायसन होल्डरने हे काम केलं असेल, किंवा तशा प्रकारची गन दुसऱ्या कोणीतरी वापरली असेल. तसं असेल तर आपल्यासाठी आणखीन सोपं झालं. आपल्या सस्पेक्टपैकी कोणी गन लायसन्स होल्डर आहे का चेक करा. बरं, यशच्या रिलेटेड सगळ्या लोकांशी बोलणी झाली? काही माहिती हाती लागली? येस सर, यशशी रिलेटेड असणाऱ्या बऱ्याच लोकांशी आमचं बोलणं झालं, पण काही विशेष माहिती हाती नाही लागली. आम्ही या यशचा CDR सुद्धा काढला. CDRनुसार यशचं जास्तीत जास्त बोलणं त्याची बायको कनिका आणि योगा स्टुडंटशीच झालेलं, आणि आम्ही या कनिकाचा सुद्धा CDR काढला. CDRनुसार कनिका घटनेच्या वेळेला माहेरीच होती. हा, पण जर फोन घरी असेल तर CDR आणखीन काय दाखवणार ना? आणि एखाद्याचं लोकेशन आपल्याला सापडलं नाही म्हणून आपण त्याला सूट तर नाही देऊ शकत. सर या संशयितांच्या यादीतली एक व्यक्ती अजूनही गायब आहे. कोण? सर रेवा नाव आहे तिचं. ही रेवा या कनिकाची फिजिओथेरपिस्ट आहे. मी तिच्या घरी जाऊन चौकशी केली तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं की रेवा सुद्धा गायब आहे. म्हणजे इथंच काहीतरी गडबड दिसते. सर म्हणूनच मी रेवाचे CDR काढायला सांगितले आणि रेवाचे फोटो सगळ्या पेट्रोलिंग टीमला सर्क्युलेट केले. मंदार कुठे? बोलवा त्याला, आम्हाला त्याच्याशी बोलायचं. गेले 4-5 दिवस तो घरात नाहीये. 4-5 दिवस झाले मंदार घरी नाही. मग तुम्ही पोलिसांकडे का नाही आलात? अहो तो नेहमी तसा बाहेर असतो आणि तो काही सांगत सुद्धा नाही आम्हाला. बरं, रेवा इथे आली होती? कारण ती सुद्धा गायब आहे. नाही. ठीक आहे, आता शांत व्हा आणि काय झालं ते नीट सांगा आम्हाला. साहेब काय शांतपणे बसा. ये साहेब माझ्या घरी आले त्या दिवशी मी माझ्या मुलीबद्दल सगळी काही त्यांना माहिती दिली, पण साहेब अजूनही माझ्या मुलीचा काहीच पत्ता नाहीये साहेब. हे बघा माझा जीव इथे घाबरलाय हो. हे बघ, आम्हाला असं वाटतंय की यशच्या खुनामध्ये तुमच्या मुलीचा काहीतरी संबंध आहे, आणि म्हणूनच ती पळून गेली आणि कुठेतरी लपून बसली. नाही हो साहेब, नाही. माझी पोरगी तसं करू शकत नाही हो. जोपर्यंत तुमची मुलगी समोर येत नाही आणि असा खुलासा करत नाही ना, तोपर्यंत आमच्यासाठी ती सस्पेक्ट आहे. आणि तुम्ही म्हणताय तसंही असेल, तिने काही केलंही नसेल, पण ज्याने कोणी हे सगळं केलंय ते जर तिला माहीत असेल तरी सुद्धा तिच्या जीवाला धोका आहे, लक्षात घ्या. आणि आम्ही तुमच्या मुलीचा मोबाईल हा सर्व्हायलन्सवरती टाकलाय. लवकरच तिच्याबद्दल काही ना काहीतरी कळेल, आणि आम्हाला कळलं की तुम्हाला कळवतो. हां, याद. नाही कुठे क्राईम स्पॉटवर आपल्याला ज्या काही गोष्टी मिळाल्या होत्या त्याची लिस्ट दाखव मला जरा. सर इथेच आहे. सरी बघ. यात 2 गोष्टींची नोंद झालेली दिसत नाहीये. एक म्हणजे यशचा मोबाईल आणि यशचा लॅपटॉप. हो सर, पण यशचा मोबाईल किंवा त्याचा लॅपटॉप आम्हाला क्राईम स्पॉटवर सापडलाच नाही. सर अजून एक गोष्ट, या यशकडे
ज्या महिला स्टुडंट शिकायला यायच्या त्यांच्याकडे जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा त्या महिलांपैकी काही जणांनी यशबद्दल चांगलं सांगितलं आणि काही जणांनी वाईट. म्हणजे या यशची दोन रूपं असणार. लोकांना दाखवायला सज्जनपणाचं आव्हानच असेल आणि खरा तो वेगळा असेल. सायबर टीमला या यशचं सोशल मीडिया अकाउंट चेक करायला सांगा. या यशचा लॅपटॉप शोधायला हवा. एकदा क्राईम स्पॉटवर पुन्हा जाऊन येईल. रेवा, हिम्मत हारू नकोस. बाबा वाट बघत असणार ना तुझी. छान गोष्टी आठव. हे सगळं विसरून जा. बाय द वे, यश लॅपटॉप यूज करत होतो ना? हो, लॅपटॉप होता, पण त्याचा खून झाल्यापासून लॅपटॉप आणि फोन दोन्ही गायब आहेत. यश नेहमी त्याचा फोन आणि लॅपटॉप स्वतःजवळच ठेवायचा, पण बहुतेक खुन्याने तो चोरला असावा. सर, घरात सगळीकडे चेक केलं पण कुठूनही घरात घुसण्याची फोर्स एंट्रीच्या खुणा नाही आहेत. हां सर, बाथरूममध्ये ही एक वायर लपवलेल्या अवस्थेत सापडली. बहुतेक स्पाय कॅमची असेल. नाही कुठे एक बरं झालं ते यशच्या घरी आपण पुन्हा एकदा गेलो. मागच्या वेळी आपल्याला विशेष असं काही सापडलं नव्हतं. हो सर, त्या स्पाय कॅमेऱ्याची वायर इतक्या शिताफीने बाथरूममध्ये लपवली होती ना. यावरनं एक तर सिद्ध होतंय, हा यश याच्याकडे ज्या कोणी बायका यायच्या त्यांचे हा अश्लील व्हिडिओ बनवत असणार आणि त्यांना ब्लॅकमेल करत असणार. तरीच खुन्यानी नुसता खून नाही केला, त्याचा लॅपटॉप, त्याचा मोबाईल, तो स्पाय कॅम सगळं गायब केलंय खुन्यानं. एक काम करा, आपल्या सायबर टीमला सांगा त्याच्या सोशल ड्राईव्हवर काय बॅकअप असेल तर तो चेक करा. ओके सर. सर, अजून एक अपडेट मिळाली. यशचा खून झाल्याचा पहिला फोन जिने आपल्याला केला त्या योगिनीची. तिच्या मागे आपण आपला एक हवालदारी लावला होता आणि त्या हवालदाराने आपलं काम अगदी चोख केलं. त्यानेच सांगितलं की योगिनी आणि तिचा नवरा सागर या दोघांमध्ये काल खूप कडाक्याचं भांडण झालं आणि कारण होतं पैसा. म्हणजे एखादी गन मिळवण्यासाठी तिने ते पैसे खर्च केले असणार किंवा तो यश तिला ब्लॅकमेल करत असेल. एक काम करूया, त्या योगिनीला गाठूया जरा. ओके सर. सर, तुम्ही इथे? झडती घ्यायची, घराचा कोपरा न कोपरा तपासा. सर, लॅपटॉप आणि गन सापडली. मी यशला खरंच नाही मारलं, पण हो, त्याला मारायची इच्छा खूप होती. रोज असं वाटायचं की त्याचा गुण आपल्याच हातून झाला पाहिजे. त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. सर, मला कळलंच नाही त्याने माझा व्हिडिओ कधी शूट केला आणि हळूहळू मी त्यात अडकत गेले. त्याने मला शरीराने आणि मनाने खूप त्रास दिला होता. सर, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या नवऱ्याला मी फसवते ही गोष्ट मला आतून खूप कळत होती. पण मी ठरवलं या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा. म्हणून माझ्या शाळेतल्या वकील मैत्रिणीची मदत घेऊन मी पिस्तूल मिळवली. पण सर, माझ्यात कोणाला मारण्याचं धाडसच नव्हतं. मग मी ठरवलं आपण पिस्तुलीचा धाक दाखवून आपला व्हिडिओ मिळवायचा. मी तिकडे गेले तर त्या आधीच यश तिथे मरून पडला होता.
तिथून कशीबशी स्वतःला सावरत निघाले आणि बाथरूममध्ये जाऊन स्पाय कॅमेरा काढला. तिकडून निघताना मी त्याचा फोन घेतला, लॅपटॉप घेतला आणि तिथून निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी मीच तिकडे सकाळी गेले. माझ्याकडून काही गडबड तर झाली नाही आहे ना याचा अंदाज घ्यायला, पण मी खरंच त्याला नाही मारलं. का रे भुललासी वरलिया रंगा हे आपण ऐकून आहोतच. समाजात वावरताना आपण बऱ्याचदा माणसाच्या बाह्य रूपावर भाळून त्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकून मोकळे होतो. आणि याच सज्जन मानल्या जाणाऱ्याचा खरा चेहरा जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा मनामध्ये आश्चर्य आणि घृणा सुद्धा तयार होते. यश मर्डर केसमध्ये असंच काहीसं झालं होतं. पोलिसांसमोरची आव्हानं फारच मोठी होती. एकीकडे ते शोधत असलेली रेवा स्वतःच एका संकटात अडकली होती आणि दुसरीकडे जिच्यावर सगळ्यात जास्त संशय होता त्या योगिनीच्या कबुली जबाबामुळे आता अचानक तपासाला एक वेगळीच दिशा मिळाली होती. सज्जनतेचा आव आणून बसलेल्या यशच्या चेहऱ्यावरचा बुरखा जेव्हा टराटरा फाटला गेला तेव्हा त्याचं खरं हलकट रूप पोलिसांसमोर आलं. आणि या समोर आलेल्या नव्या रूपामुळे संशयितांच्या संख्येमध्ये अचानक वाढ झाली होती. काय नायकोटी काय सापडते? सर हे बघा, हा यश दिसतो त्यापेक्षा जास्त हलकट निघाला. म्हणजे एकाच वेळी अनेक जणींना ब्लॅकमेल करत होता. वाटलंच होतं मला. यातल्या प्रत्येकीकडे हा खून करण्याचा मोटिव्ह होता. एक काम करा, या सगळ्यांचा CDR काढा. सर मी ऑलरेडी ह्या सगळ्या महिलांचे CDR काढले आणि चेक सुद्धा केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेवाच्या CDR नुसार ज्या वेळेला यशचा खून झाला त्यावेळेला तिच्या मोबाईलचं लोकेशन यशच्या घराच्या आसपासचं होतं. काय मग आता आपल्याला हे कळायला पाहिजे की या रेवाचं लास्ट लोकेशन काय आहे, कारण आपल्यासाठी ती एकमेव सस्पेक्ट आहे आता. ओके सर. मॅडम चेक करा जरा. सर ही जिवंत आहे. ॲम्ब्युलन्स बोलवा ताबडतोब आणि हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला. साहेब तुम्ही? तुमच्यासाठी आनंदाची बातमी. बोला. तुमची मुलगी सापडली आहे, पण आता ती हॉस्पिटलला आहे. साहेब काय झालं का तिला? मला तिला आता भेटायचं साहेब. काळजी करू नका. हे बघा, आता लगेच तिला भेटता येणार नाही तुम्हाला. तिला आता शुद्ध नाहीये म्हणून. पण हे बघा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन वाट बघू शकता. डोंट वरी. तोपर्यंत शंकर, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. झडती कशाला? साहेब माझी मुलगी जिवंत सापडली ना तेच मोठं आहे. आता तुम्हाला हवं ते करा साहेब तुम्ही. ठीक. नायकोडी सर्च करू. बघाडे, शिंदे मॅडम बघा. देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. चला. सर ताबडतोब फॉरेन्सिकला पाठवा. पोलीस? चल. अहो मला का पकडताय पण? सर तुम्ही काहीही करा, पण माझ्याकडून एकही शब्द बाहेर पडणार नाही. आम्ही तर अजून काही केलंच नाही आणि याची बडबड सुरू झाली. मंदार उर्फ मॅडी, तुझ्याबरोबर आम्ही काय काय करणार आहोत त्याची कल्पना नाही तुला. तेव्हा जे काय आहे ना ते खरं खरं सांगायचं. बोल. एक्सक्यूज मी सर. हॅलो.
ओके, आम्ही लगेच पोहोचतो. मला बरी असणार तू. बरं वाटतं तिला? साहेब माझी रेवा मला जिवंत मिळाली साहेब. बसा. तेव्हा बरं वाटतंय तुला? ठीक आहे सर. ओके. रेवा नीट आठवून सांग, 13 मार्चच्या रात्री काय घडलं? यश पांचाळ राक्षस होता सर, राक्षस. कनिकाताईंचा माझ्यावर खूप जीव होता. मी त्यांच्याकडे फिजिओथेरपीसाठी जात होते तेव्हा सगळं ठीक होतं. बाबा आजारी असताना त्यांनी न मागता 40,000 रुपये दिले होते. हे पैसे ठेव. इतके पैसे? असू दे, तुझ्या बाबांना सांग त्यांच्या मोठ्या मुलीने दिलेत म्हणून, आणि परत देण्याचं टेन्शन घेऊ नकोस. प्री वेडिंग शूटचं प्लॅनिंग सुरू झालं आणि तिथूनच सगळं चुकलं. मी वजन कमी करायचं म्हणून योगा क्लासेस जॉईन करण्याचा विचार केला. माझ्याकडे पैसे नव्हते, पण यश सरांनी मला दिलासा दिला की मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही, तू माझ्या बायकोची सेवा करतेस. मी त्यांच्या गोड बोलण्याला फसले. त्यांनी माझ्या नकळत त्यांच्या बाथरूममध्ये व्हिडिओ शूट केला. मग सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा घाणेरडा खेळ. माझा व्हिडिओ प्लीज यश डिलीट कर प्लीज. माझं लग्न होणार आहे आता, प्लीज. आता मी जसं सांगेल ना तसं करायचं. करशील ना? प्लीज. नाही मग मी तुझा व्हिडिओ व्हायरल करू, तुझ्या घरी पाठवणार, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवणार. मजा येईल ना? नको ना? मी सांगेल तसं करणार. मी खूप हतबल झाले होते सर. मी मंदारला सगळं सांगितलं, पण त्याने लग्न मोडण्याची धमकी दिली मला. आयुष्यात पहिल्यांदा चांगले दिवस येत होते, पण त्या यशने त्याची राख केली म्हणून मी त्याला गोळी घालून मारलं. रेवा, आम्ही समजू शकतो तू काय बोलते ते. रेप आणि किडनॅपिंग कोणी केलंय? त्या यशला एकट्याला दोष देऊन काय फायदा सर? मी ज्याला जीवनसाथी म्हणून निवडलं त्यानेच माझं रेप आणि किडनॅप केलं. माझा होणारा नवरा मॅडी नावाप्रमाणेच मॅड निघाला. आपल्या होणाऱ्या बायकोचं कोणतरी रेप केला हे सहनच नाही झालं त्याला. मग त्याने ठरवलं असल्या बाईसोबत जगून काय फायदा, तिला मारून टाकूया. पण त्यालाही माझ्या देहाचं आकर्षण. मारायच्या आधी भोगावं म्हणून मला किडनॅप केलं. माझ्या रडलेला भीक न घालता त्याने. रेवा, अजिबात रडू नकोस. ज्या माणसाने तुला त्रास दिला तो आता आमच्या कस्टडीत आहे. त्यानं जे काही वाईट केलंय ना त्या सगळ्याची शिक्षा मिळणार आहे त्याला. फक्त मला पुन्हा एकदा सांग, तू यशला कधी आणि कसं मारलं? ती काळ रात्र होती सर. मी गेले होते त्या दिवशी यशच्या घरी. त्याला विनवणी करायला. त्याला सांगत होते की बाबा माझं लग्न काही महिन्यांवर आलंय, आता तरी मला सोड. प्लीज यश. तू वेडी आहेस का? मी व्हिडिओ पण लेट करेन. रेवा, रेवा काय करते तू? माझ्या हातातून गोळ्या सुटत होत्या. त्यातली एक गोळी त्याला लागली आणि तो कोसळला. बरं झालं सर, केस लवकर सॉल्व्ह झाली. मला तर वाटलं होतं की भरपूर वेळ लागेल. काय झालं सर? तुम्ही काहीच बोलत नाही आहात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळाली आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली आणि अजून केसही सॉल्व्ह नाही झालेली. म्हणजे नायकोडी, मला वाटतं आपण क्राईम स्पॉटवर एकदा जाऊन यायला हवं.
ठीक आहे सर. चल. मर्डर सीन रिक्रिएट करूया. रेवानं आपल्याला सांगितलं ती दरवाजातून आत आली आणि यशनं तिला इथेच थांबवलं दरवाजापाशी. म्हणजे मॅडम तुम्ही तिथं थांबा रेवाच्या जागी. नायकोडी तुम्ही यशची जागा घे. मॅडम तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही याला गोळी झाडताय. ओके. पहिली गोळी हुकली त्या भिंतीवर लागली, दुसरी गोळी हुकली त्या भिंतीवर लागली आणि तिसरी थेट कपाळात घुसून इकडून बाहेर. म्हणजे बुलेट्स या भिंतीवर इथे घुसले कुठेतरी. पण सर आपल्याला बुलेट्स तर या बाजूच्या भिंतींमध्ये सापडल्या. एक्झॅक्टली. लक्षात येत आहे का मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? हां, म्हणजे रेवा आपल्याला हे सांगायला चुकली का ती दारात होती. ती दारात नाही तर इथे उभी होती, म्हणजे ह्या दिशेने. आणि ती इकडनं फायर केलं. पहिली बुलेट चुकली आणि त्या भिंतीत जाऊन लागली, दुसरी बुलेट त्या भिंतीत लागली आणि तिसरी बुलेट यशच्या डोक्यात लागली. नाही कोणी रेवा सांगायला नाही चुकली. हा खून तिनं नाही कोणीतरी दुसऱ्यानं केलाय. कोणी दुसऱ्याने? योगिनी? हा दरवाजा बघताय ना, हा बेडरूम आणि हॉलला कनेक्टेड आहे. म्हणजे गोळी इथून चालवली गेली. सर, गुन्हा तर मलाच कबूल करायचा होता, पण रेवाने मला माझ्या बाळाची शपथ घातली. वेडी पोरे होती. माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी तिने तो गुन्हा स्वतःच्या डोक्यावर घेतला. यश खूप हलकट माणूस होता. रोज तो नवनव्या मुलींना त्यांच्याशी छळ करायचा, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, शरीराने आणि पैशाने सुद्धा. रेवा त्या दिवशी आली होती, त्याच्या खूप विनंत्या केल्या तिने. तुझ्या पाया पड. एवढी पाय काय पडते तुझं? जर मी व्हिडिओ डिलीट केला ना तर मी तुझ्याबरोबर मजा कशी घेणार? मला अजून खूप मजा घ्यायची तुझ्यासोबत. यश! कनिका काय करते तू? कनिका नाही. कनिका काय करते? आणि सर, मी जे काही केलं त्याचा मला अजिबात वाईट वाटत नाहीये. समाजाचा एक हिस्सा म्हणून जगताना आपल्याला पावलोपावली किती सावध राहायची गरज आहे हे दाखवून देणारी ही केस खऱ्या अर्थानं अनोखी आणि आव्हानात्मक होती. योगासारख्या पवित्र व्यायामाच्या आड स्त्रियांना ब्लॅकमेल करत त्यांचं शोषण करणाऱ्या यशचं फावलं कारण आपल्याकडच्या स्त्रियांचा सोशिक स्वभाव. रेवाचाही याच सोशिक स्वभावानं घात केला. आधी ज्याला गुरु मानलं त्याने आणि नंतर ज्याच्याबरोबर सुखी आयुष्याची स्वप्न पाहिली त्याने रेवाचा घात केला. या दोघांनीही रेवाला पुरतं लुटलं, पण तरीही तिच्यातला चांगुलपणा संपला नव्हता. कनिकाच्या अवस्थेकडे बघत, तिच्या जन्माला येऊ घातलेल्या बालकाचा विचार करत, स्वतः न केलेला गुन्हा कबूल करत रेवानं कनिकाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तरी सुद्धा एका पोलिसाची बारीक निरीक्षण शक्ती, तीक्ष्ण नजर आणि गुन्ह्याची उकल करण्याचा अनुभव याने या केसमध्ये खरा खुनी सापडला. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका अशाच सनसनाटी केससह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.